रेल्वे रुळांवरती हे नागरिक उतरलेले आहेत, हे आंदोलक उतरलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। पोलिसांकडून या आंदोलकांना हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जाते, मात्र आंदोलक काही ऐकण्यास तयार नाहीयेत। काही वेळापूर्वी जमावानं पोलिसांवरती दगडफेक देखील केलेली होती। या ठिकाणी काही महिलांना इजा देखील झालेली आहे। या दगडफेकीमध्ये पोलिसांवरती या जमावानं काही वेळापूर्वी दगडफेक केलेली होती आणि यामध्ये एका महिलेला दगड लागलेला आहे, ती जखमी देखील झालेली आहे। याच वेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती देखील मिळते। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला होता, मात्र जमाव अधिकच आक्रमक झाला। त्यांनी दगडफेक सुरू केली आणि पोलिसांना या ठिकाणावरून काढता पाय घ्यावा लागला, पळ काढावा लागला। त्यानंतर पुन्हा एकदा पोलीस या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करतायत। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत, जमावाकडून या आंदोलकांकडून पोलिसांवरती दगडफेक करण्यात आलेली होती। सध्या हे आंदोलन अधिकच तीव्र होत चाललेलं आहे। हे आंदोलन चिघळलेलं आहे। बदलापूरमध्ये 2 दिवसांपूर्वी 2 चिमुकल्यांवरती अत्याचार झालेला होता आणि त्याच प्रकरणामध्ये आज न्याय मागण्यासाठी या आंदोलनकर्त्यांनी बदलापूर बंदची हाक दिलेली होती। शाळेबाहेर, पोलीस स्टेशन बाहेर आणि रेल्वे स्टेशन समोर हे आंदोलन करण्यात आलेलं होतं, मात्र रेल्वे स्टेशन समोरील या आंदोलनाला आता तीव्र स्वरूप प्राप्त झालेलं आहे, हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे। जमाव अधिकच आक्रमक झालेला आहे। काही वेळापूर्वी जमावानं पोलिसांवरती दगडफेक केलेली आहे। यामध्ये काही आंदोलक देखील जखमी झालेले आहेत, काही पोलीस देखील जखमी झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतो, एका महिलेला याच दगडफेकीमध्ये दगड लागली आणि ती जखमी झालेली आहे। बदलापूरमधील हे आंदोलन अधिकच तीव्र होत आहे, अधिकच चिघळत चाललेलं आहे। प्रशासनाकडून पोलिसांकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे, आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जाते, मात्र शाळा प्रशासनाला भेटू दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, आरोपीवर कडक कारवाई केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे। प्रदीप, बदलापूरमधील हे आंदोलन अधिकच तीव्र होत चाललेलं आहे, अधिक चिघळत चाललेलं आहे। हा जमाव संतप्त झाला आहे। प्रदीप भणगे यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क करणार आहोत, मात्र ही आत्ताची दृश्य आहेत बदलापूर स्टेशनवरील। बदलापूर स्टेशनमध्ये हे आंदोलक घुसलेले आहेत आणि त्यांनी रेल्वे रोको केलेली आहे। रुळावर उतरून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे। या आंदोलकांकडून काही वेळापूर्वीच पोलिसांवरती दगडफेक देखील करण्यात आलेली आहे। शाळा प्रशासनाला भेटू देत नाहीत, त्याचप्रमाणे आरोपीवरती कडक कारवाई केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। ही 3 दृश्य आपण पाहतोय। बदलापूर रेल्वे ट्रॅकवरती सध्या आंदोलन सुरू आहे, तर ज्या शाळेमध्ये हा अत्याचार घडलेला होता त्या शाळेवर देखील जमावानं दगडफेक केलेली आहे, पोलिसांवरती दगडफेक करण्यात आलेली आहे। तर या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरमध्ये टायर जाळत रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। तीव्र पडसाद या घटनेच्या आज बदलापूरमध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बदलापूरमधील या आंदोलनाला हिंसक स्वरूप हे प्राप्त झालेलं आहे, आंदोलक अधिक आक्रमक झालेले आहेत, हे आंदोलन अधिक तीव्र झालेले आहे। ही दृश्य आहेत बदलापूर स्टेशनवरील रेल्वे रुळांवरती हे आंदोलक उतरलेले आहेत। पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, हे आंदोलन मागे घ्या अशी प्रकारची विनंती करतायत। आम्ही आरोपीवरती कडक कारवाई करतोय अशा प्रकारचं आश्वासन देखील पोलिसांकडून दिलं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी खुद्द आश्वासन दिलेलं आहे, गृहमंत्री फडणवीसांनी देखील कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत, मात्र जमाव काही शांत होत नाही। खुद्द गृहमंत्री फडणवीसांनी कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर देखील हा जमाव काही शांत झालेला नाही, हे आंदोलन अधिक तीव्र झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल। निकेश, 3 तास झालेले आहेत, आंदोलन अधिक तीव्र होत चाललेलं आहे, हिंसक स्वरूप प्राप्त झालेल्या आहे आंदोलनाला। नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळी 9:30 वाजता ह्या रेल रोको आंदोलनाला सुरुवात झाली होती। अगोदर
सर्व नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने आंदोलक रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले पाहायला मिळाले। वारंवार पोलीस प्रशासनाकडून त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती। शेवटची 5 मिनिटांची पोलीस आयुक्तांनी स्वतः येऊन त्यांना आवाहन केलं होतं की 5 मिनिटात हे आंदोलन हटवा किंवा रेल्वे ट्रॅकवर हटवा, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल। तरी सुद्धा आंदोलक जे आहेत ते मागणी मान्य करत नव्हते। आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळेल। त्यावेळेला पोलिसांनी कुठेतरी दबाव तंत्र वापर करून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळा आंदोलकांनी हिंसक वळण जे आहे आंदोलनाला लावलेलं आहे। आंदोलकांनी काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर पोलीस फाटा जो आला होता हटवण्यासाठी त्यांच्यावरती तुफान दगडफेक जी आहे ती केलेली आहे आणि यामध्ये बरेचसे पोलीस जे आहेत या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत, नागरिक देखील जखमी झालेले आहेत। आता पुन्हा एकदा हे वातावरण शांत करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। रेल्वे ट्रॅकवरती जे आंदोलक आहेत त्यांना त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, त्यांना विनंती केली जाते। मात्र आंदोलक जे आहेत ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। रेल्वे ट्रॅक सोडण्यासाठी ते नकार देत आहेत आणि हीच भूमिका आमची असणार आहे। जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते अशाच प्रकारे सुरू ठेवण्याच्या भावना ज्या आहेत हे सर्व आंदोलक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। वारंवार पोलीस प्रशासनाकडून त्यांना विनंती केली जाते, मात्र हे आंदोलक जे आहेत ते अतिशय तीव्र आंदोलन जे आहे ते आता छेडण्याचा इशारा